पोलिसांची दादागिरी, लोकप्रतिनिधीला शिवीगाळ करत कोऱ्या पंचनाम्यावर सहीसाठी टाकला दबाव. मादनी येथील संतापजनक प्रकार. पोलीस कर्मचाऱ्याच्या मुजोरीविरुद्ध ग्रामपंचायत सदस्यांची पोलीस अधीक्षकाकडे केली तक्रार. सिल्लोड तालुक्यातील मादनी येथील घटना. एकीकडे सदर रक्षणाय खल निग्रण आहे असे ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या पोलीस दलातील काही कर्मचाऱ्यांच्या मुजोरीचा प्रत्यय मादनी तालुका सिल्लोड येथे आलाय. एका तक्रारीच्या पंचनाम्यासाठी गेलेल्या अजिंठा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्याने चक्क गावच्या लोकप्रतिनिधीलाच ग्रामपंचायत सदस्य दादाराव अशोक अपार यांना केली शिवीगाळ व दमदाटी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार 11 फेब्रुवारी रोजी मादनी येथील श्री संदीप शेषराव कालभिले यांच्या तक्रारीच्या संदर्भात पंचनामा करण्यासाठी अजिंठा पोलीस ठाण्याचे कर्मचारी संदीप कोथलकर व इतर सहकारी गावात आले. गावचे लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायत सदस्य म्हणून या प्रक्रियेवेळी संबंधित सदस्य तिथे उपस्थित होते. कोऱ्या कागदावर सहीसाठी दबाव. पंचनामा पूर्ण झाल्यानंतर तो वाचून न दाखवताच पोलीस कर्मचारी कोथलकर यांनी लोकप्रतिनिधीला कोऱ्या पंचनाम्यावर सही करण्यास सांगितले. मात्र मजकूर वाचल्याशिवाय सही करणार नाही अशी कायदेशीर भूमिका लोकप्रतिनिधींनी घेताच कोथलकर यांचा पारा चढला. त्यांनी सर्व उपस्थितांसमोर लोकप्रतिनिधीला अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत तुला काय करायचे ते कर अशा भाषेत दमदाटी केली. जर पोलीस प्रतिष्ठित नागरिकांसोबत असे वागत असतील तर विचार करा सर्वसाधारण जनतेसोबत कसे वागत असतील असा प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेमुळे पीडित लोकप्रतिनिधीला मनस्ताप सहन करावा लागला असून त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. संबंधित पोलीस कर्मचारी संदीप कोथलकर यांनी सखोल चौकशी करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई व्हावी, अन्यथा आम्हाला महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे न्याय मागावा लागेल. तो पंचनामा रद्द करून पारदर्शक पद्धतीने पुन्हा तपासणी करण्यात यावी. लोकप्रतिनिधींना सन्मानाची वागणूक व संरक्षण मिळावे. पोलिसांनी पारदर्शक काम करणे अपेक्षित असताना कोऱ्या कागदावर सह्या घेण्यासाठी दबाव टाकणे आणि लोकप्रतिनिधींचा अपमान करणे ही लोकशाहीतील गंभीर बाब आहे. या प्रवृत्तीला आळा बसणे गरजेचे आहे. अकर शूटिंग कर कोण आहे इथं भाडू आले का भोसडीचे होते लिहिला का याच्यावर हे झालं का ते झालं का तुम्हाला काय अधिकार बोलायचा त्याचा काय संबंध आहे? त्याला नाही म्हणला मग नाही म्हटलं ना तू सांगितलं नाव लिहायचं मला करणे तो वाचाचा अधिकार आहे मग. अरे बाबा आता तू नाही केली ना सही तुला म्हटलं मी परत कर म्हणून नाही म्हणणं यायचं अरे वाचून देत नाही म्हणून सही कर शूटिंग अकर शूटिंग कर कोण आहे इथं भाडू आले का भोसडीचे होते आमचे मालक अरे तू नाही म्हटलं ना मला सही करत तू सही करत नाही म्हटलं ना मला मी तुला परत म्हटलो का सांगा फक्त आमचे तुमच्या भाषेतून त्यांनी नाही म्हटलं सही करा मी डबल म्हटलं कर वाचायचं म्हणलं साहेब वाचायला काय अरे वाचायचं बाबा इथं पंचनामा करायला मी कसं करतो आहे नाही सर एक मिनिट आम्ही कशासाठी बोललेले यायला समजतं म्हणून शिव्या कोण दिल्या? तुम्ही इथं वाचू द्या ना. काय करू तुम्हाला मी पहिली गोष्ट, आम्हाला काय आम्ही शेतकरी आम्ही लोच्यामध्ये जात नाही. वडिलाच्या वेळेस नाही म्हटलं तू इथं लिहून घ्यायचं होतं म्हणून आपलं ज्यावेळेस वडिलाचं प्रकरण घडलं त्या होतं स्थितीमध्ये नव्हतं तेव्हा. तुमचं नाव सांगा. दादाराव अशोक अपार, राहणार मादनी. नेमकं काय प्रकरण होता आणि काय प्रकरण घडलं होतं त्या दिवशी? ते मादनी गावामध्ये जी जिल्हा परिषद निवडणुकीच्या संदर्भामध्ये विजयी उमेदवाराची रॅली निघली होती एक दिवस अगोदर. त्या रॅलीमध्ये एका गरीब कार्यकर्त्याला, एका गावातला दुसरं पण गरीबच येते, पण त्या मुलाने चाकूचे वार केले होते 2. त्यासंबंधी पंचनाम्यासाठी तिथं पोलीस आली होती. कोणत्या पोलीस स्टेशनचे होते आणि कोण होता त्यांचं नाव पोलीस कर्मचारीचं? अजिंठा पोलीस स्टेशन, त्यांचं नाव संदीप कोथलकर आहे असा अंदाज आहे. कशासाठी आले होते ते स्पॉट पंचनामा, कोणत्या जागेवर घटना घडली चाकू हल्ल्याची, ते स्पॉटवरचा पंचनामा करण्यासाठी आले होते. पंचनामात नेमकं काय घडलं होतं? पंचनामा चालू करायचा त्या अगोदर मी बाज मागवली, पण बाज सापडली नाही, तर मग ते मोटरसायकलवर टेकले. तिथं पाण्याची बाटली मागवली, चांगलं पद्धतशीर सुरुवात झाली, पण त्यांनी 2 नावं लिहिले पंचासाठी. एक अगोदर दुसऱ्याचं नाव लिहिलं होतं, नंबर 2ला माझं, त्याची सही घेतली. माझ्या हातात पंचनामा सहीसाठी दिला असताना मी त्यांना म्हणलं मला पंचनामा वाचून पाहायचा आहे, मी पानं उकलायला लागलो होतं. मग ते म्हणे नाही सही करून द्या तुम्ही, आम्ही नंतर लिहून घेऊ म्हणे त्याच्यावर. म्हणलं साहेब तसं नाही, मी तशी कोऱ्या पंचनाम्यावर सही करत नाही. नेमकं काय होतं याचं पंचनामा? त्याने काय समोरच्याचा जे पंचनामा होता ना, तुम्ही पंचनामा केले का? नाही, पंचनामा केला पण नंतर केला ना. तुम्ही याची तक्रार वरिष्ठाकडे केली का? मी त्या दिवशी दुपारून जाऊन सनी SP ऑफिसला तसं तक्रार नोंदवलेली आहे.
काय सांगणार तुम्ही या आमच्या माध्यमातून? माझं एकच म्हणणं राहील की पोलीस प्रशासनाने सर्व जनतेशी, नेता असो, सर्वसाधारण शेतकरी असो किंवा साधारण गरीब व्यक्ती असो, प्रत्येकाच्या साठी काम सारखंच पाहिजे पोलीसचं. काहून की पोलीसच असे त्यांच्यावरच भरोसा करून पब्लिक व्यवस्थित राहू शकते. पोलीसकडे काय मागणी करणार तुम्ही या प्रकरणासंदर्भात? त्या प्रकरणामध्ये पोलिसनी योग्य ती न्याय देण्याचा प्रकरण त्या पीडित कुटुंबाला बी देण्याचं काम करावं. नसता जर तुम्हाला न्याय नाही मिळाला तर पुढची भूमिका काय राहणार तुमची? आमची SP ऑफिसला उपोषण करणार मी. काय घडलं तुमच्या संगी आणि या प्रकरणाची तक्रार केली का तुम्ही? या प्रकरणाच्या तक्रारीसाठी आम्ही SP ऑफिसला गेलो होतो. तर आता तिथं काय होतं त्याचे वाट पाहू आम्ही. SP साहेबाकडून जर आम्हाला व्यवस्थित न्याय मिळाला तर मग ठीक आहे, नाहीतर याची पूर्ण आम्ही ऑनलाईन तक्रार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे न्याय मागण्यासाठी करणार आहोत. तुम्ही गावात काय म्हणून सध्या प्रतिष्ठित नागरिक येता, काय पद आहे तुमच्याकडं? मी गावामध्ये आज ग्रामपंचायत सदस्य असून पूर्वीपासून पण जेव्हा ग्रामपंचायत सदस्य नव्हतो तेव्हापासून पोलिसाचे माझे संबंध चांगले आहे. मी गावामध्येच राहतो, जनतेच्या सुखदुःखात सहभागी राहतो. त्यामुळं बरेच लोक मला अशा अडीअडचणीच्या काळात दवाखाना असेल, पोलीस स्टेशन असेल बोलवून मला सोबत नेतात व त्यांची मदत करण्याचं आवाहन करतात. आता पुढची भूमिका काय राहणार तुमची जर तुम्हाला SP साहेबाकडून किंवा पोलीस प्रशासनाकडून न्याय नाही मिळाला तर? माझं पहिले तर पोलीस प्रशासनाकडून न्यायाची अशी अपेक्षा आहे, तो वार करणारा व्यक्ती आहे याला कठोरात कठोर शिक्षा करून आमच्या गावामध्ये डबल कोणी दहशत निर्माण करणार नाही, हाही सुधरल याच्यासाठी पोलीस प्रशासनाने चांगल्या प्रकारे या प्रकरणाला हाताळून आमच्या गावाला व आम्हाला न्याय द्यावा. शहा न्यूज मराठीसाठी न्यूज रिपोर्टर राजू शहा, छत्रपती संभाजी.